ऑर्गॅनिक मार्केट आता जागोजागी म्हणजे प्रत्येक शहरामध्ये निर्माण होत आहेत. आणि जसं युरोपमध्ये एक अवेअरनेस आलेला आहे, एन्व्हायरमेंटल अवेअरनेस आलेला आहे की ताजं परंतु कमी फवारणी केलेलं अन्न खायला हवं. तसंच भारतामध्ये सुद्धा एक क्लास किंवा एक वर्ग असा आहे की जो असे सेंद्रिय पदार्थ खाऊ इच्छितो. तर अशा ग्राहकांसाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. ग्राहकांना जे बाजारातनं ऑर्गॅनिक म्हणून विकले जातात त्या खरोखरच ऑर्गॅनिक आहेत का, आणि रसायनमुक्त रासायनिक नाही ना, यामध्ये जरा फरक ओळखायला शिकायला हवं. कारण ते एक मोठं आव्हान आहे. आणि फक्त विक्रेता म्हणतो आहे की मी ऑर्गॅनिक विकतो, ह्यावरनं निष्कर्ष काढणं अवघड आहे. भाजीपाला दिसायला ताजा टवटवीत असला तर तो सेंद्रिय असतोच असं नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. दुसरा महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्या की केवळ नावावर किंवा माझा त्या दुकानदारावर विश्वास आहे या भूमिकेतनं पण ऑर्गॅनिक मार्केटमधनं अन्न घेणं हे धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे फरक ओळखायला शिकणे सेंद्रिय व रासायनिक शेतीमालातील हे एक मोठं चॅलेंज आहे आपल्यासमोर. अनेकांना माहितीच आहे, तरी पण काही टर्मिनॉलॉजीज आपल्याला क्लिअर असायला हव्यात. एक म्हणजे सेंद्रिय शेती म्हणजे काय, म्हणजे ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर म्हणजे काय. तर ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे तो असा की यामध्ये जो पेस्टिसाइड्स आणि इन्सेक्टिसाइड्स ज्या आहेत त्याचा वापर केला जात नाही. विशेषतः जे द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत त्यांना माहिती आहे की पेस्टिसाइड चा वापर हा करावाच लागतो. परंतु तिथेसुद्धा युरोपियन मार्केटमध्ये तुम्हाला जर द्राक्ष न्यायचे असतील तर रेसिड्यू फ्री द्राक्ष विकावे लागतात, तयार करावे लागतात. रेसिड्यू फ्री म्हणजे ऑर्गॅनिक नव्हे. तर ऑर्गॅनिकचा अर्थ झिरो रेसिड्यू असलेलं आणि रेसिड्यूचा वापर नसलेला, म्हणजे झिरो रेसिड्यू असो किंवा नसो, वापरच केला नाही तर तो येणार नाही अशा अर्थाने. तर सेंद्रिय शेतीमालाच्या उत्पादनासाठी कुठल्याही प्रकारचे केमिकल वापरू नये असा एक मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. आणि याची वाढ उत्पादन हे पूर्णपणे मातीची निगा ही सेंद्रिय पद्धतीने राखून, म्हणजे त्याच्यामध्ये रासायनिक खते न टाकता ऑर्गॅनिक पद्धतीने राखून जी माती तयार होते त्या मातीमध्ये लागवड करून आणि तणनाशके म्हणजे पेस्टिसाइड म्हणजे वेडीसाईड, कीटकनाशके म्हणजे पेस्टिसाइड आणि बुरशीनाशके म्हणजे फंगीसाईडचा वापर बिलकुलच केला जात नाही. अशी जर शेती असेल तर त्याला सेंद्रिय शेती म्हणता येईल. मग याच्यामध्ये काय वापरतात तर शेणखत वापरतात, खत म्हणून कंपोस्ट वापरतात, गांडूळ खत वापरतात आणि एक तणनाशकांच्या ऐवजी मशागत करून तण काढले जाते. आणि कीटकनाशके आणि बुरशीनाशकांच्या ऐवजी काही सेंद्रिय पदार्थांचा वापर किंवा काही इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट असं म्हणतो आपण, त्या गोष्टींचा वापर सेंद्रिय शेतीमध्ये केला जातो. यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे तो हे समजणं गरजेचं आहे की सेंद्रिय शेतीसाठी मातीचे विज्ञान आणि मातीचे आरोग्य कसे राखावे याबद्दल सखोल माहिती असणं आवश्यक आहे त्या शेतकऱ्याला. आणि नैसर्गिक पद्धतीने त्या शेतीमालाची वाढ होऊ देणे आणि नैसर्गिक वातावरण मात्र अनुकूल जर असेल तर त्याला कीड लागत नाही, म्हणून अशा वेळेस म्हणजे योग्य वेळी त्याची लागवड करणे हा एक महत्त्वाचा भाग असू शकतो सेंद्रिय शेतीमध्ये. तर जो मार्केटमध्ये ऑर्गॅनिक म्हणून जे विकल्या जातं त्याच्यामध्ये काही गोष्टींची आपल्याला खातरजमा करता येऊ शकते ॲज अ ग्राहक म्हणून.
त्याचं सर्टिफिकेशन एक तर चेक करता येऊ शकतं. NPOP हे जे सर्टिफिकेशन आहे ते चेक करता येऊ शकतं. आणि PGS हे जे एक सर्टिफिकेट आहे ते सुद्धा तपासता येऊ शकतं. तर अशी सर्टिफिकेशनची मागणी एक कंझ्युमर म्हणून घेऊ शकतो. आणि त्याचा लोगो आणि त्याचा क्रमांक हा सुद्धा चेक करू शकतो. आता हे जे मी दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये की याच्यामध्ये सर्टिफिकेट नंबर दिलेला आहे आणि लोगोसुद्धा दिलेला आहे. तर हे फार महत्त्वाचं आहे. ब्रँडिंग हे फार आवश्यक आहे ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स बाजारातून विकत घेण्यापूर्वी. आता फिजिकल एक्झामिनेशनने ऑर्गॅनिक माल ओळखायचा कसा हा एक महत्त्वाचा आणि अनुभवाचा भाग असतो. याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग असा आहे की बाजारात जर गेला आपण आणि अगदी एकसारखा जर फळं किंवा एकसारखी भाजीपाला जर दिसली तर समजायला हरकत नाही की हा माल सेंद्रिय असण्याची शक्यता फार कमी आहे. ज्या शेतीमालाला वास नैसर्गिक असतो आणि थोडा जास्त तीव्र असतो तो सुद्धा ऑर्गॅनिक आणि गावठी असण्याची शक्यता आहे. हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे अनुभवातून आपल्याला कळतं की कोथिंबीर आपण जर बाजारातून विकत घ्यायला गेलो आणि जर एक सेंद्रिय पद्धतीने आणि देशी लागवडीची जर कोथिंबीर आपण घेतली तर त्याचा वास हा एक निराळा असतो. परंतु हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं की सेंद्रिय वाण आणि त्यावर रासायनिक फवारणी हे सुद्धा होऊ शकतं. तर त्यावेळेस मात्र ते सेंद्रिय राहत नाही. म्हणजे तुम्ही सेंद्रिय वाण लावलं, ऑर्गॅनिक सीड लावलं आणि त्यावरती मात्र फवारणी रासायनिक केली तरीसुद्धा आरोग्यावरती त्याचा दुष्परिणाम जो व्हायचा असतो तो होणारच आहे. शेतीमालावर मातीचे अवशेष असू शकतात. तुलनेत रासायनिक घटकांचा वापर केलेल्या शेतीमालावर आकाराचा व रंग एकसारखा चमकदार व देखणा असतो. हे लक्षात घ्या. त्यामुळे जर डिफरन्शिएट करायला झालं म्हणजे नजरेतनं तर चव अधिक चवदार असते सेंद्रिय शेतीमाल. रासायनिक शेतीमाल कमी चवदार असतो. वास तीव्र असतो, वास कमी तीव्र असतो रासायनिकमध्ये. नैसर्गिक चमकदार रंग नसतो सेंद्रिय शेतीमालामध्ये. रासायनिक याच्यामध्ये चमकदार आणि देखणा असा फळ मला वाटू शकतात किंवा भाजीपाला वाटू शकतो आणि तुम्हाला ते आकाराकडे आणि त्याच्या रंगाकडे बघून तुम्ही आकर्षित होऊ शकता ग्राहक म्हणून. परंतु ते आकर्षित होणे हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून कदाचित हानिकारक होऊ शकेल कारण इट इज केमिकली ट्रीटेड म्हणून. थोडा जास्त टिकाऊ असतो सेंद्रिय शेतीमाल. ताजा राहू शकतो जास्त वेळ नैसर्गिक हवामानात. रासायनिक शेतीमाल थोडा लवकर खराब होण्याची शक्यता असते. सेंद्रिय भाजीपाला व फळे जास्त वेळ ताजी राहतात पण पाण्यात जास्त वेळ भिजवू नयेत. भिजवली तर ते खराब होतात. या पिकांवर कीटकनाशकांची फवारणी केली जात नसल्याने हा शेतीमाल कीड लागला किंवा त्यावर डाग दिसू शकतो. त्यामुळे त्याला तो डाग असलेला भाग काढून टाकणे आणि चांगला भाग खाणे हा एक उपाय आपल्याला करता येऊ शकतो. आणि ज्या विक्रेत्यांकडनं आपण जो माल घेतो त्याला त्याच्या कुठल्या शेतकऱ्यांकडनं तो माल घेतो असे एक रॅन्डम व्हिजिट करता येऊ शकते की काय हे सुद्धा आपल्याला करता येऊ शकेल. समजा एखाद्या नैसर्गिक शेती करतो अशा शेतकऱ्याकडे आपण एक व्हिजिट केली तर तिथे त्याच्याजवळ सेंद्रिय खते आहेत का, शेणखत, कंपोस्ट खते, गांडूळ खत पुरेशा प्रमाणात आहेत का, हिरवळाची खतं त्यांनी तयार केलेली आहेत का, रासायनिक कीटकनाशके तो वापरत नाही ना, नैसर्गिक पद्धतीने नियंत्रण करतो आहे ना. आणि त्याच्या शेतामध्येही आपल्याला एक फेरफटका मारून एक अंदाज घेता येऊ शकतो की त्याने रासायनिक फवारणी तो करतो की काय की कसे. तर हा सर्वांना शक्य नाही. परंतु ग्रुपमध्ये जर आपल्याला मोठा ग्रुप असेल ग्राहकांचा आणि ज्यांना असं नैसर्गिक शेतीमाल हवा असेल तर त्यांनी अशी रॅन्डम व्हिजिट्स शेतीवरती करायला हरकत नाही.
सेंद्रिय शेतीमाल निवडताना त्यामुळे प्रमाणपत्र तपासायला हवं आहे, उत्पादकाची माहिती घ्यायला हवी आणि शेतीमालाचे भौतिक गुणधर्म समजून घ्यायला हवे. केवळ नावावर विश्वास न ठेवता सायंटिफिक ॲटिट्यूडने जर तपासणी केली तर आपल्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी सेंद्रिय शेतीमाल हा योग्य निवड ठरू शकतो. आपल्याला जाणीवपूर्वक या गोष्टीची सेंद्रिय शेतीमालाची एक प्रचार प्रसार केला तर आरोग्यावर होणारे दीर्घकालीन जे अपाय आहेत यापासून आपण वाचू शकतो.